महाड आणि पोलादपूर तालुक्यात पावसाळा सुरू होऊन अवघे 4 दिवस झालेत. तालुक्यात आतापर्यंत अवघा 550 मिलीमीटर पाऊस झालाय. मात्र मुख्य पूर येण्याआधीच महाडच्या एसटी बस स्थानकाला तलावाचे स्वरूप आले. 2 दिवसांच्या पावसानेच प्रशासकीय नियोजनाचे वाभाडे काढलेत. महाडच्या नवीन बस स्थानकाचे काम अद्याप अपूर्ण असून ते पूर्ण होण्यास आणखी किमान 3 महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्यस्थितीत जुन्या बस स्थानकातूनच मुंबई, पुणे, ठाणे, पनवेलसह संपूर्ण कोकणात जाणाऱ्या शेकडो बसेसची वाहतूक सुरू आहे. सध्या बस स्थानकातील कंट्रोलर केबिन आणि रायगड विभागाच्या गाड्या उभ्या राहतात त्या ठिकाणी गुडघाभर पाण्याचे साम्राज्य पसरले आहे. एसटी आगाराच्या वर्कशॉपकडे जाणाऱ्या रस्त्याचीही हीच अवस्था आहे. धक्कादायक बाब म्हणजे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि वयोवृद्ध प्रवाशांना याच घाण पाण्यातून वाट काढत बसमध्ये चढावे आणि उतरावे लागत आहे. या दलदलीमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे प्रवाशांमधून एकच सवाल उपस्थित केला जातोय. पेण येथील विभाग नियंत्रकांचे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का? रायगड विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एसी केबिनमधून बाहेर पडून स्वतः या जागेची पाहणी करावी, तरच त्यांना प्रवाशांच्या हाल अपेष्टा कळतील, असा संतप्त सूर नागरिक व्यक्त करत आहेत. अजून पावसाळ्याचे 3 महिने बाकी आहेत. सुरुवातीच्या काही दिवसातच जर महाड बस स्थानकाची ही दुरवस्था असेल तर पुढे मुसळधार पावसात काय होणार, या चिंतेने प्रवाशांना ग्रासले आहे. जनोदयकरिता मिलिंद माने, महाड. जन